जसं इतर सर्वच व्यवसायांमध्ये आता कम्प्युटरला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. त्याप्रमाणेच आता आर्किटेक्चरही त्याला अपवाद नाही. बेसिक ड्रॉइंग टूल जे आहे की ज्यात प्रत्येक आर्किटेक्ट ड्रॉइंग करतो. ड्रॉइंग म्हणजे टेक्निकल ड्रॉइंग. त्याला ऑटोकॅड हे एक ड्रॉइंग टूल आहे. ऑटोकॅड तर आता सर्व आर्किटेक्चरची विद्यार्थी-विद्यार्थिनी हे कॉलेजच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या वर्षालाच शिकतात. किंबहुना पहिल्या वर्षीच असं म्हणायला हरकत नाही. आणि मग इतर अनेक जी सॉफ्ट टूल्स आहेत की 3D मॅक्स आहे, स्केचअप आहे, लुमिओन आहे, रिवेट आहे, फोटोशॉप, ही सगळी जी सॉफ्ट टूल्स आहेत, ही प्रेझेंटेशनसाठी वापरली जातात. म्हणजे कॉलेजच्या परीक्षांसाठी लागणारी प्रेझेंटेशन्स असोत किंवा तुम्ही जेव्हा एक तुमच्या व्यवसायामध्ये व्यावसायिक म्हणून एखाद्या तुमच्या क्लायंट समोर जाता, तेव्हाही तुम्ही या सॉफ्ट टूल्सचा उपयोग करून प्रेझेंटेशन्स करू शकता. म्हणजे रादर आता तशीच केली जातात. आणि नवनवीन अजूनही अनेक सॉफ्ट टूल्स सारखी येत असतात प्रेझेंटेशनसाठी. त्या सगळ्याची माहिती असणं आणि त्याचा अभ्यास करण्याची तयारी असणं हे फार आता प्रत्येक आर्किटेक्टला आवश्यक आहे. जसं इतर व्यवसायांमध्ये पण तसंच आहे. म्हणजे प्रत्येकच ठिकाणी आता इतकी नवनवीन सॉफ्ट टूल्स येतात की त्याची माहिती प्रत्येक व्यावसायिकाला असणं आता फार आवश्यक आहे पुढची वाटचाल करण्यासाठी. आता एस्टिमेशनसाठी किंवा क्वांटिटीज काढण्यासाठी पण काही सॉफ्ट टूल्स आहेत, पण त्याचा वापर अजून फार मर्यादित आहे. तर यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्सची तर गरज आहेच. ड्रॉइंग आणि स्केचिंग येणं किंवा करणं हे कुठल्याही आर्किटेक्चर स्टुडंटसाठी आवश्यकच आहे असं नाही. पण जर त्याची तुम्हाला आवड असेल किंवा ते तुम्ही करू शकत असाल, तर केव्हाही ते फायदेशीर आहे, चांगलंच आहे. कारण स्केचिंगसाठी मुख्यतः तुमची कल्पनाशक्ती चांगली असावी लागते. कल्पनाशक्ती जी त्रिमितीमध्ये विचार करू शकते आणि जे त्रिमितीत विचार करणारे हे नेहमी चांगलं स्केचिंग करू शकतात. त्यामुळे आणि जर एखाद्याला स्केचिंग येत नसेल किंवा पूर्वी शिकलेला नसेल, पण शिकायची इच्छा असेल, त्यात थोडी गती असेल, तर आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतल्यानंतर स्केचिंगची प्रॅक्टिस ही जरूर करावी आणि त्याचा नक्कीच फायदा होतो. आपल्या कल्पना मांडण्यासाठी, समोरच्याला पटवून देण्यासाठी हँड स्केचेस ही कायमच मदत करतात आणि ती जास्त दुसऱ्यावर प्रभाव टाकणारी पण असतात. त्यामुळे प्रत्येक आर्किटेक्चर स्टुडंटनी जरूर स्केचिंगचा वापर करावा आणि जर शिकला नसाल, आधी कधी केलं नसेल, तर जरूर ती ॲबिलिटी शिकावी असं मला वाटतं. आर्किटेक्चर कोर्स हा इतर शैक्षणिक कोर्सेसपेक्षा खूप वेगळा म्हणावा लागेल. याचं कारण असं की आर्किटेक्चरमध्ये प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर खूप भर दिला जातो. कारण प्रत्येक गोष्ट ही आपण ड्रॉइंगच्या माध्यमातूनच शिकतो. त्यामुळे प्रत्येक विषय हा ड्रॉइंग करून शिकवला जातो. थिअरी सब्जेक्ट्स पण आहेतच, पण इतर कोर्सेसपेक्षा प्रॅक्टिकल आस्पेक्टला जास्त महत्त्व आहे. आर्किटेक्चर हा कोर्स एकूण मिळून 10 सेमिस्टर्सचा आहे. 5 वर्ष, त्यामुळे 10 सेमिस्टर्स. प्रत्येक सेमिस्टरला परीक्षा असते, वेगळी परीक्षा. त्या सेमिस्टरचे वेगळे मार्क धरले, म्हणजे तुमचा जेव्हा शेवटचा रिझल्ट येतो तेव्हा 10 सेमिस्टरचा मिळून क्युम्युलेटिव्ह रिझल्ट तुम्हाला तुमच्याकडे असतो. प्रत्येक सेमिस्टरला पेपर्स पण आहेत आणि सेशनल्स पण आहेत. सेशनल हे ड्रॉइंगच्या रूपात किंवा जर्नलच्या रूपात केले जातात. ड्रॉइंगचा एक मोठा पोर्टफोलिओ असतो प्रत्येक सब्जेक्टचा आणि हिस्ट्रीसारखे वगैरे जे सब्जेक्ट्स आहेत त्याचा आपण जर्नल तयार करतो. नंतर
सेशनल हा जो पार्ट आहे, हा जो भाग आहे त्याला इंटर्नल मार्किंग पण असतं आणि एक्सटर्नल मार्किंग पण असतं आणि अ, व्हायवा प्रत्येक सेमिस्टरला 2 ते 3 विषयांची व्हायवा असते. तेव्हा तुम्ही जे काही त्या सेमिस्टरचं काम केलेलं आहे, ते ड्रॉइंगच्या पोर्टफोलिओच्या रूपात तुम्हाला त्या एक्सटर्नल एक्झामिनर समोर ठेवावं लागतं. त्यांच्यासमोर सगळं सांगावं लागतं आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. तर साधारण असा सगळा कोर्सचा पॅटर्न आहे. इतर कोर्सेसपेक्षा आर्किटेक्चर कोर्स हा खूप वेगळा आहे. कारण असं की ड्रॉइंग पार्ट ह्यात खूप आहे. म्हणजे थिअरी जरी असली तरी ती थोडीफार मर्यादित स्वरूपात असते. ठराविक काही 2 ते 3 बेसिक सब्जेक्ट्स, मूळ जे सब्जेक्ट्स आहेत, विषय आहेत ते असतातच आणि प्रत्येक सेमिस्टरला विषयही बदलत जातात. म्हणजे आता लँडस्केप डिझाइन हा जर विषय घेतला तर तो 10 सेमिस्टरपैकी 2च सेमिस्टर असेल किंवा टाउन प्लॅनिंग हा जर विषय घेतला तर तो 2च सेमिस्टर असेल किंवा 1च सेमिस्टर असू शकतो. अ, वे अ, यापेक्षा काही जे विषय आहेत, की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे, बिल्डिंग मटेरियल्स, बिल्डिंग सर्व्हिसेस, आर्किटेक्चरल डिझाइन हे जे 3, 4, 5 सब्जेक्ट्स आहेत, हे 10ही सेमिस्टर्स तुम्हाला अ, असतात. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की शेवटच्या वर्षी 4थ्या वर्षात प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यावं लागतं. म्हणजे कुठल्याही आर्किटेक्टच्या ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही कंपनीच्या ऑफिसमध्ये ॲज अॅन आर्किटेक्ट ट्रेनी तुम्ही तिथे 4 महिने काम करावं लागतं. त्या कामाची तुम्हाला रोजची नोंद ठेवावी लागते, की तुम्ही आज रोज काय-काय काम केलं त्याची एक डायरी मेंटेन करावी लागते आणि त्याची पण तुमची तोंडी परीक्षा असते. ओरल व्हायवा असते आणि शेवटच्या वर्षात फायनल इयरमध्ये एक थिसिस सबमिट करावा लागतो. म्हणजे तुम्ही एक विषय घ्यायचा तुमच्या शिक्षकांशी चर्चा करून आणि त्या अ, विषयाचा एक पूर्ण प्रोजेक्ट तयार करायचा, की ज्याला आपण जसं पी-एच-डी डॉक्टरेट मिळवणारी लोकं थिसिस तयार करतात त्यांचा, प्रोजेक्ट तयार करतात. त्याचप्रमाणे आर्किटेक्चरच्या फायनल इयरला हा थिसिस तयार करावा लागतो आणि त्या थिसिसचं प्रेझेंटेशन शेवटच्या वर्षी एक्सटर्नल एक्झामिनर समोर देऊन ती परीक्षा पूर्ण करावी लागते. तर या प्रकाराने हा 5ही वर्षाचा कोर्स खूप वेगळ्या प्रकाराने डिझाइन केलेला आहे. कारण आर्किटेक्ट हा व्यवसायच खूप प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर आधारित आहे. आर्किटेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अनेक ऑप्शन्स ओपन आहेत, की जिथे तुम्ही काम करू शकता. एकतर प्रायव्हेट आर्किटेक्चरल फर्म्स किंवा जी ऑफिसेस आहेत, तिथे तुम्ही आर्किटेक्ट म्हणून जॉइन होऊ शकता. तिथे तुम्हाला सिनियॉरिटीप्रमाणे कामं मिळत जातील. आधी फ्रेशर म्हणून तुम्ही जॉइन होता. मग थोडे तुम्ही शिकल्यानंतर आणखीन तुम्हाला वरची पोस्ट किंवा सिनियॉरिटीप्रमाणे वरची पोस्ट किंवा तुम्ही ज्या प्रकारची तिथे कामं हँडल करता त्याप्रमाणे पण तुम्हाला पोस्ट मिळू शकते. गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये पण आर्किटेक्ट्सना नोकरी मिळू शकते, की जसं सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा टाउन प्लॅनिंगशी संबंधित ऑफिसेस आहेत, तिथे आर्किटेक्ट्सना पोस्ट्स असतात. स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये पण आहेत आणि लोकल जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स असतात, तिथे पण आर्किटेक्ट्सना नोकरी मिळू शकते. त्या प्रत्येक ठिकाणी काही परीक्षा, इंटरव्ह्यूज असं आहे नोकरी मिळवण्यासाठी. परदेशातही तुम्ही अनेक ठिकाणी अशाच खाजगी संस्थांमधून, ऑफिसेसमधून, फर्म्समधून, कंपनीजमधून काम मिळू शकतं. अर्थातच तिथे तुम्हाला परीक्षांना सामोरं जावं लागणार. परदेशातल्या कंपनीजमधून नोकरी मिळण्यासाठी अ, कुठल्यातरी ब्रांचमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं, तर त्याचा फायदा नक्कीच होतो. पण ज्या ब्रांचमध्ये तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घ्याल, त्याच फील्डमधलं तुम्हाला नोकरी मिळू शकते. हे थोडंसं मे बी लिमिटेशन असं तुम्ही समजू शकता. म्हणजे आता जर समज तुम्ही सस्टेनेबल आर्किटेक्चरमध्ये मास्टर्स केलं असेल, तर तुम्हाला त्याच प्रकारचं काम म्हणजे त्याच प्रकारचं काम करणाऱ्या एखाद्या कंपनीत तुम्हाला नोकरी मिळू शकते. आणि याशिवाय तुम्ही स्वतःचा व्यवसाय करणं हे तर हा पर्याय तर तुम्हाला कायमच ओपन आहे. तिथे तुम्ही असंही करू शकता, की
पहिली सुरुवातीची काही वर्ष अनुभव घेण्यासाठी म्हणून एखाद्या कंपनीत काम केलं आणि मग नंतर तुम्हाला स्वतःबद्दल पुरेसा आत्मविश्वास आल्यानंतर तुम्ही स्वतःच्या व्यवसायात उडी घेतली. असंही असंही अनेक जण करतात. कारण आर्किटेक्ट म्हणून अनुभव येणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे असे अनेक पर्याय तुम्हाला खुले आहेत एकदा आर्किटेक्ट झाल्यानंतर. जसं म्हणतात की प्रत्येक गोष्टीला काही फायदे, काही तोटे आहेत. तुमचा जसा दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बघण्याचा त्यावर ते अवलंबून आहे अर्थातच. पण मुख्य फरक नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय ह्यात जो इतरही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल तो हाच आहे की तुम्हाला कुठे कोणाच्या हाताखाली जर तुम्ही काम केलंत तर तुम्हाला महिन्याला एक काही ठराविक रक्कम तुमच्या हातात येते. त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल काळजी करायचं कारण नसतं आणि आजच्या स्पर्धात्मक युगात तर हे फार महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करता तेव्हा हा एक खूप रिस्क फॅक्टर असतो की तुम्हाला प्रोजेक्ट कधी मिळेल, कसा मिळेल, कुठल्या प्रकारचा मिळेल, त्याची स्केल काय असेल आणि तो किती दिवस चालेल आणि असे अनेक फॅक्टर्सवर तो अवलंबून असतो आणि त्यातून तुम्हाला मिळणारे पैसे हे किती काळामध्ये किती मिळतील ह्यामुळे ही गोष्ट खूप मॅटर करते. त्यामुळे बेसिक डिफरन्स तर हा आहेच आणि पण असंही आहे की जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असता तेव्हा अचानकपणे म्हणजे आपल्याला कल्पनाही नसताना एखादा मोठ्या स्केलचा प्रोजेक्ट किंवा खूप चांगला प्रोजेक्ट की ज्यामुळे तुमचं पुढे नाव होऊ शकेल तुमच्या प्रोफेशनमध्ये, इतरांना तुमचं काम दिसू शकेल, असे पण प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळू शकतात. आणि त्यामुळे तुमच्या व्यावसायिक ह्या कर्तृत्वात खूप फरक पडू शकतो. पण नोकरीमध्ये मात्र हा जो काय म्हणू आपण अचानक येणारा बदल किंवा लाभ आपण म्हणूया तो मर्यादित स्वरूपातच असू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करता तेव्हा कुठलाही अगदी छोटा का असेना पण कुठलाही प्रकल्प, प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मिळणारं जे समाधान आहे ते फार मोठं मानसिक समाधान ते फार मोठं आहे की ज्याची कशाशी तुलना होऊ शकत नाही. कारण तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सगळे कष्ट अगदी सुरुवातीपासून तो शेवटी नेण्यापर्यंत हे तुम्ही स्वतःने घेतलेले असतात. तुमची प्रत्येक ह्याच्यात त्यात इन्व्हॉल्वमेंट असते. पण तुम्ही कुठल्याही कंपनीत अगदी उच्च पदावर जरी असाल तरी तुमच्या प्रत्येक कामामध्ये इतरांचा सहभागही तेवढाच असतो. त्यामुळे त्या प्रकारचं समाधान हे तिथेही मिळू शकेलच पण मे बी ते थोडंफार मर्यादित स्वरूपात असू शकतं. त्यामुळे इतर व्यवसायांमध्ये जे नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय करण्यामध्ये जे फरक आहेत, तेच याही व्यवसायात आहेत. फक्त आर्किटेक्ट्सचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीची थोडीशी रिस्क जास्त आहे. कारण आता स्पर्धाही खूप आहे आणि आता इतर क्षेत्रांप्रमाणेच यातही खूप तुम्हाला पर्याय पण उपलब्ध आहेत. त्यामुळे हा स्वतःचा व्यवसाय करताना रिस्क फॅक्टर थोडा जास्त म्हणावा लागेल. खरं म्हणजे इंटिरियर डिझायनिंग हा आर्किटेक्चरचाच एक भाग आहे, असं आपण म्हणू शकतो. कारण कुठलाही आर्किटेक्ट एखादी छोटीशी जागासुद्धा डिझाइन करताना तिथल्या सगळ्या आतल्या अ, आतल्या भागाच्या रचनेचा विचार करूनच त्या स्पेसचं डिझाइन करत असतो. त्यामुळे कुठलाही आर्किटेक्ट हा अर्थातच इंटिरियर डिझायनर म्हणून काम करू शकतो. पण इंटिरियर डिझायनर हा आर्किटेक्ट म्हणून काम करू शकत नाही कारण त्याचा स्कोप हा लिमिटेड आहे. आर्किटेक्ट हा अनेक क्षेत्रांमध्ये काम करू शकतो, की जसं तो इंटिरियर डिझायनर म्हणून काम करू शकेल, लँडस्केप डिझायनर म्हणून काम करू शकेल, एखाद्या अर्बन प्लॅनिंगच्या प्रोजेक्टवरही काम करू शकेल. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, की इंटिरियर डिझाइन हा आर्किटेक्चरचा एक छोटासा भाग आहे. म्हणजे जसे आर्किटेक्चरच्या 10 सेमिस्टर्समध्ये वेगवेगळे विषय शिकवले जातात. त्यातला एक इंटिरियर डिझायनिंग हा पण एक आमच्या एका सेमिस्टरला शिकवला जाणारा विषय आहे. आणि 5 वर्षाचा तुम्ही कोर्स पूर्ण केल्यानंतर अर्थातच
इंटिरियर डिझायनर म्हणून तुम्ही चांगल्या प्रमाणे प्रस्थापित होऊ शकता. कारण तेवढा तुम्हाला त्या त्यातल्या टेक्निकॅलिटीजचाही तुम्हाला माहिती असते किंवा तुम्ही त्या सगळ्याचा अभ्यासही करू शकता. तेवढी तुमची कपॅसिटी पण असते. त्यामुळे ह्या दोन्हीची गल्लत करू नये. काही इन्स्टिट्यूट्समध्ये इंटिरियर डिझायनिंगचे कोर्सेस पण आहेत. डिप्लोमा आणि बॅचलर कोर्सेस पण आहेत. पण अशा इन्स्टिट्यूट्स फार कमी आहेत, की जिथे फक्त इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स शिकवला जातो. आर्किटेक्ट ही पदवी घेतल्यानंतर आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी प्रत्येक मुलाला किंवा मुलीला लायसन्स घ्यावा लागतो. म्हणजे काम करण्याचा परवाना. तो आपल्या भारतातल्या पूर्ण म्हणजे भारतासाठी एक संस्था आहे, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर म्हणून, COA. तर ते हा लायसन्स नंबर देतात आपल्याला. तर त्याच्यासाठी कसा अर्ज भरायचा, त्याची फी काय असते, 10 वर्षासाठी पैसे का 5 वर्षासाठी, ते सगळं त्यांच्या अर्थातच काउन्सिलच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ती तुम्ही ॲक्सेस करून फॉर्म भरून तो लायसन्स मिळवू शकतो. हा लायसन्स महत्त्वाचा अशासाठी असतो, की जेव्हा तुम्ही आर्किटेक्ट म्हणून काम सुरू करता, तेव्हा कुठल्याही इमारतीची परवानगी ही आर्किटेक्टच्या सहीनी आणि शिक्क्यानी मिळते. पण त्या सही शिक्क्याला तेव्हाच अर्थ आहे, जेव्हा तुमच्याकडे लायसन्स नंबर आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये ह्या लायसन्स नंबरशिवाय ते प्रकरण दाखलच करू शकत नाही. त्यामुळे परवानगी मिळण्याची गोष्ट तर पुढचीच आहे. त्यामुळे आर्किटेक्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी कुठलं काम करायचं तर काउन्सिलला अप्रोच होऊन हा लायसन्स नंबर मिळवायचा. आणि ह्याचा आणखीन एक असा फायदा, की सरकारी कामांमध्ये टेंडर्स काढली जातात आणि ह्या टेंडरसाठी जेव्हा कुठलाही आर्किटेक्ट अर्ज भरतो, तेव्हा लायसन्स्ड आर्किटेक्ट ही महत्त्वाची कंडिशन असते त्यांची. त्यामुळे लायसन्स मिळाल्याशिवाय भारतभर आपण काम करू शकत नाही. म्हणजे कुठेच भारतात काम करू शकत नाही. आर्किटेक्चरचा आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणजे ते दोन्ही एकमेकांपासून त्याची फारकत होऊ शकत नाही, असं आहे. कारण आर्किटेक्टचा कुठलाही प्रोजेक्ट, कुठलंही स्ट्रक्चर, कुठलीही बिल्डिंग ही कन्स्ट्रक्शनशिवाय तर आपण डोळ्यासमोर उभी राहिलेली बघूच शकत नाही. आणि शिवाय आर्किटेक्टला त्या प्रोजेक्टचं डिटेलिंग किंवा ते काम पूर्ण करताना अनेक काही इंजिनियर्सची मदतही घ्यावीच लागते. म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियर असेल, की जो सगळं बिल्डिंगचं फ्रेम स्ट्रक्चर तयार करतो, किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, किंवा सोलर, आता अनेक बाकीच्या पण ब्रांचेसचे इंजिनियर्स आपल्याला, की वॉटर मॅनेजमेंट असते, नंतर हे एअर कंडिशनिंग, असे पण अनेक गोष्टी आहेत, की ज्याची मदत आर्किटेक्टला लागते एखादा प्रोजेक्ट पूर्ण करताना. त्यामुळे आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स हे हातात हात घालूनच पुढे जातात. त्याशिवाय कुठलंही आर्किटेक्टचं प्रोजेक्ट हे पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे अगदी जवळचा, म्हणजे काय म्हणूया आपण, सख्खे भावापेक्षाही जवळचा संबंध आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आणि आर्किटेक्चरचा. फक्त ते कन्स्ट्रक्शन टेक्निक किंवा कन्स्ट्रक्शन मेथड कुठल्या प्रकारे वापरायची आणि कशासाठी किती वापरायची, हे प्रत्येक आर्किटेक्टवर अवलंबून आहे. आणि त्याचा प्रत्येक आर्किटेक्टनी अतिशय जागरूकपणे विचार करून पुढे जावं, असं मला वाटतं. मुलं आणि मुलींना अतिशय समान संधी आहेत या फील्डमध्ये. अजिबात लैंगिक भिन्नता या क्षेत्रात नाही. कारण रादर मी असं म्हणेन, की मुलींसाठी हे फील्ड अतिशय चांगलं आहे. कारण ह्यात अनेक गोष्टींचा, म्हणजे असं म्हणतात, की बाय बर्थ मुली ह्या मल्टीटास्किंग करणाऱ्या असतात, म्हणजे फिमेल्स. आणि आर्किटेक्चरमध्ये मल्टीटास्किंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही अनेक कामं सांभाळू शकता, अनेक कामांचा विचार करू शकता.
तर त्यामुळे यात अजिबात हा नाही. दोघांसाठी यात अतिशय समान संधी आहेत आणि कुठेच फारकत असू शकत नाही. तर आपण बघितलं की अशा तऱ्हेने आर्किटेक्चर या या प्रोफेशनमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. आता पदव्युत्तर शिक्षणालाही खूप संधी असल्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात ज्ञान मिळवून त्या क्षेत्रात पण तुम्हाला नोकरीच्या संधी, व्यवसायाच्या संधी आहेत. त्यामुळे जसं मी सांगितलं, की आर्किटेक्ट हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या स्पेशलायझेशनच्या विषयाप्रमाणे काम करू शकतो. अं, फक्त एवढंच आहे, की खूप व्यवस्थित काम करून मनापासून काम करा आणि मनापासून शिक्षण घेऊन हार्ड वर्क करून पुढे जा. तर अनेक संधी उपलब्ध आहेत. भारतात आणि भारताबाहेरही. तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या व्यावसायिक प्रगतीसाठी, व्यावसायिक आयुष्यासाठी माझ्याकडून अनेक शुभेच्छा. सारांश. गेल्या 10 वर्षातील बदल. महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. पुण्यात आता साधारण 25 महाविद्यालये आहेत. पदव्युत्तर शिक्षण हे आता पुण्याबरोबरच अजूनही इतर अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. वास्तुविशारद आता प्रकल्प व्यवस्थापन म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा बिझनेस मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्येही काम करू शकतो. वास्तुकला हा कला आणि तंत्रज्ञानाचा संयोग आहे. पात्रता: 12वी नंतर विज्ञान शाखा व गणित विषय आवश्यक असतात. प्रवेश परीक्षा: 1. प्रादेशिक प्रवेश परीक्षा नाटा म्हणजेच नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर. 2. JEE पेपर 2 भारतातील कुठल्याही शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा आवश्यक असते. शिक्षण: 1. B.Arch म्हणजेच बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा पदवी अभ्यासक्रम म्हणजे 5 वर्षांचा मोठा अभ्यासक्रम असतो. 2. M.Arch मास्टर ऑफ आर्किटेक्चर हा पदव्युत्तर अभ्यासक्रम 2 वर्षांचा असतो. या अभ्यासक्रमांमधील शाखा लँडस्केप आर्किटेक्चर, कन्झर्वेशन, टाउन प्लॅनिंग, अर्बन डिझाईन, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या आहेत. कौशल्य म्हणजे संयम, मेहनत, कल्पनाशक्ती, सर्वांगीण विचार हे आवश्यक असते. आवश्यक असलेली व्यावसायिक कौशल्य: संगणक, ऑटोकॅड हे ड्रॉइंग टूल, फोटोशॉप, 3Ds मॅक्स इत्यादी प्रेझेंटेशन टूल्स आवश्यक. तसेच स्केचिंग हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. B.Arch बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रम 5 वर्ष. यामध्ये प्रत्येक सत्रात परीक्षा असते. व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग यावर जास्त भर दिला जातो. 4थ्या वर्षात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध असते आणि 5व्या वर्षात प्रबंध म्हणजेच थिसिस हा लिहावा लागतो. कारकिर्दीचे विविध पर्याय: खाजगी कंपन्या, जागतिक कंपन्या किंवा सरकारी कंपन्यांमध्ये काम. 2. स्वतंत्र व्यवसाय म्हणजेच फ्रीलान्सिंग. वास्तुकला परिषदेकडून काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर हा परवाना घेणे यासाठी आवश्यक असते. फायदे: नोकरीमध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम मिळते, तर व्यवसायात अचानक मोठी संधी मिळण्याची व प्रगतीची शक्यता जास्त असते. यामध्ये कामाचे समाधान सुद्धा जास्त असते. तोटे: नोकरीमध्ये त्या मानाने प्रगती कमी असते. व्यवसायामध्ये धोका जास्त व प्रस्थापित होण्यासाठी लागणारा वेळ हा सुद्धा जास्त असू शकतो. इंटिरियर डिझायनिंग ही वास्तुकलेचीच एक शाखा आहे. वास्तुकला व अभियांत्रिकी यांचा जवळचा संबंध असतो. दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र काम करतात. महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये मुले आणि मुलींसाठी समान संधी उपलब्ध आहेत.